हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि छान अशी दिवसाची सुरुवात झालेली. मस्त देवपूजा वगैरे केली आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची रोजच्या प्रमाणे. तर आज तर इडली सांबारचा बेत आहे मस्तपैकी. त्यामुळं काय मस्त सांबार बनवायचं, इडल्या बनवायच्या आणि इथे आता बाबांसाठी चहा टाकला आहे. आणि आज माझं इडलीचं बॅटर खूप छान फर्मेंट झालं आहे. हे बघा, आज गरम वातावरण पण होतं आणि थोडंसं गरम पाणी पण ठेवलं होतं रात्री झोपायच्या आधी. आणि इथे ठेवलं नाही, इथं गरम राहतं जास्त, त्यामुळं चांगलं फर्मेंट होतं. चला आज मस्त इडली आणि सांबार. कानाला पण तेच राहील, कारण कानाला पण इडली सांबार खूप आवडतं. त्यामुळं कानासाठी पण मस्त इडली आणि सांबार. चला बाहेर आले तर सांबारसाठी कढीपत्ता घेऊन जाते. ओही, आमच्या घरी ना कढीपत्ता जास्त जेंट्स लोकांना आवडत नाही आणि आम्हाला तिघींना पण आवडतो भाजीत टाकायला. कारण ते म्हणते की काय तो ढोरपाला टाकी ते, म्हणजे हा बाबांचा शब्द आहे. बाबा कढीपत्त्याला ढोरपाला म्हणत राहते. ढोरपाला म्हणजे जे आपण जनावरांना खाऊ घालतो त्याला ढोरपाला म्हणते. बाबा म्हणत आधी हे काय ढोरपाला घालते तुम्ही प्रत्येक भाजीत. आणि सुनीला, दादांना, मोठ्या दादांना, बाबांना कोणालाच तो आवडत नाही, पण आम्ही घालतो. तर सांबारसाठी इथं मिरची, गाजर, टोमॅटो, बटाटा, वांग आणि कांदा घेतला आहे. कांदाच राहिला चिरायचा आणि थोडासा लसूण सोलते. आज नेमकी शेवग्याची शेंगा पण नाही, म्हणजे आमच्या पण आणायचं लक्षातच नाही त्या दिवशी. आता इथं आहे की नाही बघावं लागेल, पण आम्हाला दोघींचा पण हात पुरायचा नाही, त्यामुळे जाऊ द्या आजच्या दिवस शेवग्याची शेंगा स्किप. तर मस्त अशा व्हेजिटेबल पण शिजत आल्या आहे सगळ्या. सांबार मसाला वगैरे सगळं टाकून भाज्या शिजायला टाकून दिल्या होत्या. तोपर्यंत आमचं दूध वगैरे पिऊन झालं. इथं डाळ पण शिजली आहे. चला, आमची घरची भरपूर सगळी साय साचली होती, तर म्हटलं आता तूप बनवून घेऊ. कारण आता हे भांडं भरलं की मग बनवून घेत असतो, कारण लई साचल्यानंतर पण ना त्या साईचा जास्त वास येतो. मग एवढी साचली का आम्ही बनवून घेत असतो. तर आता तूप बनवून घेते. आज सगळं काम बऱ्यापैकी लवकर आवरले. सांबार झाले, आता काही इडल्याच बनवायचे आहे, तर तोपर्यंत तूप बनवून घेते. सांबार पण उकळत. तर मस्त असं लोणी काढून झालं आहे. मला गॅरंटी नव्हती की एवढं निघल, कारण खूप दिवस झाले तूपच केलेलं नाही. आणि काय होतं आमच्या मिक्सरमध्ये, म्हणजे मिक्सरचा प्रॉब्लेम, कशाच प्रॉब्लेम आहे मिक्सरचा नसेलच, पण लवकर निघतच नाही. लई पाणी टाकावं लागतं. पण आज लवकर निघालं, कारण मी यावेळेस डायरेक्ट फ्रीजमधून काढलेलं होतं ना, तर मग गरम पाणी वरते. जेव्हा आधीच ठेवलेलं राहतं तेव्हा गार पाणी वतायचं. जर बाहेर काढलेलं असेल आधीच जास्त वेळ तर गार पाणी वतायचं, आणि जर लगेच फ्रीजमधून काढलं तर गरम पाणी वतायचं. ही मम्मीची ट्रिक होती, तर मी ती यूज करून पाहिली आणि आज लवकर झालं तू. तर हे बघा एवढं लोणी निघालं आहे. तर आता ते कढवून घेते, पण त्याच्या आधी इडली लावते, मग करते ते. चला, आमच्या सगळ्यांचं तर जेवण झालेलं आहे आत्ताच. मी, सुनील, दीदी आमचं झालं. दादा, नाना आणि बाबा राहिले होते, त्याला तिघं जण जेवण करताय. आणि बाबांना काही एवढी इडली आवडत नाही, म्हणजे आवडतच नाही. त्याच्यामुळे बाबांसाठी आम्ही भाकर बनवू. हां, कारण बाबा 1-2 इडलीच्या वर खात नाही. बाबांना ते, दादांना मी नाही आवडत आणि बाबांना मी नाही आवडत जास्त. पोट नाही भरत त्याने, असं मग नंतर भूक लागते, त्याच्यामुळे बाबा काय तेच खात्या म्हणे दिवसभर. काय चाललंय ही काम 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 काम. कॉफी पिते, मग त्याच्यातला बर्फ का बरं नाही खात, किंवा तो पगळून का बरं नाही ठेवत? दूध ऑलरेडी गार राहतं, मग बर्फच काय लागेल. म्हणजे जगामधले नाही का 1000 मायक्रो मॅनेजमेंट करणारे मॅनेजर मेले असतील, तेव्हा माझ्यासारखे तेव्हा तुझ्यासारखी मॅनेजर तयार झालेली. म्हणजे कॉफी प्यायला त्याचंच काय नाही, त्याच्यातला बर्फ का नाही वितळून प्यायला, एवढं मायक्रो मॅनेजमेंट. हां, मग पाणी नसल्यासारखंच काही आहे. लिमिट राहतं नवऱ्याला टॉर्चर करायसाठी एवढं.
आपल्याकडे लिमिट पेमेंट काहीच नाही. एवढं नवऱ्याचं ऑफिसमधलं मॅनेजर चांगला असेल पण घरातला लय बेकार आहे. देवा वाचव रे देवा, तुझ्यात भरोशावर. हा देवाच्या बरोबर देव म्हणेन मी बरोबर पाठवेल तिला सेट करून, टेन्शन नको घेऊ. कदाचित देव म्हणजे तुला सगळीकडे चांगले चांगले लोक भेटते. कुठंतरी तर ती थोडी तुझ्यासोबत एक माणूस देतो मी, ते तुला असं टोचायला थोडं थोडं पिना मारित राहील सर. तर मला माहिती का आत्ता काय झालं, नाही मग सांगते ना. नको सांगू मला फक्त, मग पुढचं मी वाक्य बोल. प्रश्नाच्या उत्तरला त्याचं उत्तर दिलं फक्त. हा. बोल. तर आता काय झालं, मी दीदीनं झाडीत होते आणि कानाला त्याची सवय, आम्ही झाडीत असलो का तो झाडूच्या पुढे येऊन ते घाण राहते ते कचरा त्याच्यात त्याला जायचं राहतं. मग मी त्याला उचललं, त्याला लय राग आला मी उचलल्याचं, म्हटलं चाल तुला मोर दाखविते. मग तो थोडा खुश झाला. मग मी असंच घेऊन गेले, मोर तर काही नव्हतं, मी नव्हतं पाहिला, पण मग असंच झालं इकडं मोर आहे इकडं मोर आहे असं घेऊन गेले. इकडून चक्कर मारला, टाकीजवळ गेले, त्याला मागं पाहिलं, त्याला मोर दिसला. म्हणजे तिथं मोर होता, मला माहित नव्हतं तिथं मोर आहे. त्याचं चाललं मागं मोर मोर करीत. म्हणलं आता तू इकडं करीत तसं इकडं करीत असं. मी म्हटलं हा दादू इथं मोर आहे. मग मला दीदी म्हणे अगं खरंच मागं मोर आहे. मी बोलत होते, त्यांना म्हटलं तो लांब पळून जाईल मी बोलते म्हणलं. मी म्हणलं नाही हो मी असंच म्हणते. म्हणे अगं खरंच नाही माझं मोर आहे म्हणे, तो तुला दाखवून राहिला मोर आहे. म्हणजे त्याला यंदाच दाखवलं होता का हा मोर आहे. त्याच्या किती लक्षात का त्याला मोरच म्हणायचंय. तो बरोबर मोर मोर म्हणत होता मागं बोट करून. पण मला कळलं नाही का तो खरंच मला मोर दाखवते. आम्ही ट्रॅक्टरवर बसत होतो ना, जांभूळ गंधाला मी जांभूळ पाहिलं वर, त्याला म्हणलं हे जांभूळ खायचं तू. मी गंधाला म्हणलं, त्याला नाही म्हणलं. ते तिकडं पाहतो जांभूळ ऐकलं त्या लगेच माहिती पाहिलं असं लगेच पुढं. मी वर चढलो, माझ्या पायाला धरून वर चढत होतो, मला लागत जांभूळ. पण त्यांनी व्हिडिओ कॉल केला ना, तर ते गाई दाखवित होते. ते म्हणले तिकडून दिसली, हा लगेच हा दिसली 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 दिसली. आज मी त्यांचं बरोबर 4च्या टाइमवर आला होता, लगेच असं पळत पळत आला हंबा पाहिला. त्याला म्हणलं ते बाई ती बुट्टी, लगेच म्हणतो बुट्टी बुट्टी बुट्टी. लई बडबड करायला लागले. आता आम्ही जो शब्द म्हणतो ना तो त्याला म्हणायचं. बरेच गोष्टी आपण कॅमेऱ्यावर घेत नाही, म्हणजे होऊन जातं ते दाखवतं पण नाही येत. पण असं आठवणीत राहण्याजोगं आहे का तो असं बोलतो, म्हणजे आम्हाला पण ते शॉक वाटत. लय स्मार्ट आहे. चला आज डोसे खाशील का? वा, नाही म्हणायचं ऑप्शन आहे का त्याच्यात? नाही. मग काय विचार राहिली काय का नाही म्हणा वय. तुम्ही आले का? मम्मी तुम्ही पण आहे का दोघी? कस काय आले तुम्ही? तुम्हाला तर आम्ही नेणार नव्हतो. चक्करला तर आम्ही दोघं जातो. याला आता मागे यायचंय बरं का. हो काका थांबा, आम्हाला मागे जायचंय. बाय बाय बाय. एक्साइटेड हो गया है. ए मोर बघ मोर. आम्ही चाललो देवी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी. मोर. ए मोर दिसला मला. दिसला का तुला? त्याला कुठून मोर दिसतो, मग अशी मला नाही दिसलं पण त्याला दिसलं. मोर. ये पळाला रे. का ना मोर कुठे आहे रे मोर? ये तिथे तो तिथे मोर तर काहीच उतरल्या उतरल्या आम्हाला खूप साऱ्या हंबा दिसल्या. त्या माग हंबा आहे. शीप 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 शिप. जातो का वळायला जातो त्यांच्या बरोबर? हो काका मी बाप आम्हाला घेऊन जा. हा म्हणले त्या जाय रे. आम्हाला येऊ द्या, आम्हाला द्या 2-4 म्हणा, आम्हाला द्या म्हणा. बोलव द्या इकडे. पहिना बी द्यायच्या म्हणल्यावर इकडे या. चला आलोय आम्ही मंदिरात आता जातो. इकडे ये. आवाज दे. अंबा इकडे ये. बापा घर तुम्ही हात लावला ना तेव्हा. नाही जेवण चालू इथं आणि बाबांचा व्हिडिओ कॉल येईल. आणि जे काय म्हणते त्याला दिंडीमध्ये जो रथासाठी घोडे वगैरे असताना तर ते आरामासाठी तिथे थांबले ना, तर बाबा दाखवते आम्हाला हंबा. आम्हाला इतका आनंद झाला ते पाहून, लगेच जेवायला लागलो. घोड्याला आवाज दे, आवाज दे घोड्याला. हंबाला बोलव. ये म्हणा, ये ये बोल. घोड्याला बोलव. बोलो बरं बोलो. बाबाला म्हणा घेऊन या म्हणा.
हा हा